नमस्कार माता भगिनींनो, महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण योजना असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे। सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ही ई-KYC का बंधनकारक करण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि तसंच दिवाळी भेट आणि इतर माहिती या योजनेविषयी महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा, जेणेकरून आपणास ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा। तसंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट आहे या संदर्भातली माहिती आणि पात्र अपात्र लाडक्या बहिणींना का करण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा। आता व्हिडिओ। आता बातमी लाडक्या बहिणीची। राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई-KYC करणं बंधनकारक असणार आहे। येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-KYC करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। हे ई-KYC कसं असेल पाहूयात। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई-KYC बंधनकारक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई-KYC बंधनकारक असणार आहे। येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेची ई-KYC कशी पूर्ण करायची पाहूयात। https://ladkibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती जावं लागेल। ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा। ई-KYC साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल। यानंतर कॅप्चा कोड नोंदवा। नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा। सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा। आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP मिळेल। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ladkibahin.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे। या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या 2 महिन्यामध्ये ई-KYC करून घ्यावी। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत घेतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।